हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. आज आपण येथे दाबेली बनवणार आहोत. त्यासाठी घेतलेले साहित्य तुम्ही बघू शकता. येथे मी उकडलेले बटाटे आणि दाबेली मसाला घेतलेला आहे. हा दाबेली मसाला मी मार्केटमधून घेऊन आलेले आहे. आता इथे एक मध्यम आचेवर कढई घ्यायची आहे. त्यामध्ये थोडे तेल घेऊन हा दाबेली मसाला त्यामध्ये चांगला परतवायचा आहे. दाबेली मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालणार आहोत. तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर त्यामध्ये थोडे मीठ घालून त्याला चांगले तळून घेणार आहोत. या उकडलेल्या बटाट्यांना चांगले स्मॅश करून मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. त्यांना चांगली तळून घ्यायचे आहे व या बटाट्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे. मसाले आणि बटाटे चांगले एकत्र करून त्यांना चांगले एकजीव करायचे आहे. बटाटे असे दिसले पाहिजे. तुम्ही बघतच असाल. आता येथे मसाले आणि बटाटे यांचे स्टफिंग चांगले झालेले आहे. तुम्ही बघू शकता. आता हे स्टफिंग एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत. स्टफिंग असे प्लेटमध्ये ठेवायचे आहे. तुम्ही बघतच असाल. या स्टफिंगमध्ये आपण डाळिंब, चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला कांदा वरून घालणार आहोत. त्याचबरोबर आपण मसाला लावलेले आणि तळलेले शेंगदाणे घेणार आहोत आणि हे शेंगदाणेही त्यावर घालणार आहोत. येथे मी प्लेट चांगली सजवलेली आहे. तुम्ही बघू शकता. दाबेलीसाठी आपल्याला इथे मेन म्हणजे पाव लागणार आहे. हे पाव घेऊन या पावाच्या मध्ये आपल्याला हे स्टफिंग घालायचे आहे. बटाट्याचे स्टफिंग घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडे डाळिंब आणि शेंगदाणे सुद्धा घालायचे आहे आणि वरून शेव सुद्धा घालायची आहे. तुम्ही बघतच असाल. आता आपली येथे दाबेली तयार झालेली आहे. हे पावाचे स्टफिंग केलेलं पाव आपण आता तव्यामध्ये बटरमध्ये गरम करायला ठेवणार आहोत. त्यासाठी तव्यामध्ये थोडे बटर घालून हे दाबेलीचे पाव आपण त्यावर ठेवणार आहोत गरम करण्यासाठी. या दाबेलीच्या पावाला दोन्ही बाजूने गरम करायचे आहे. आता या गरम दाबेलीवर मस्तपैकी डाळिंब पुन्हा घालायचे आहे, शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेव घालून याला मस्त खायचे आहे. अशा या दाबेलीचा गरम गरम दाबेलीचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा आहे. तव्यामध्ये बटर घालून पावाला चांगले दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहे. त्यांना चांगले गरम करून घ्यायचे आहे. अशी ही गरम गरम दाबेली फार छान लागते. दाबेली बनवताना फार कमी जिन्नस लागतात. त्यामुळे ही दाबेली पटकन तयार होते. अशा प्रकारे दाबेली गरम करून झाल्यानंतर खाण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही याचा चांगला आस्वाद घेऊ शकता. दाबेली खूप छान लागते. गरम गरम दाबेली खावी फारच छान लागते. चला तर मग अशा प्रकारे दाबेली बनवा, खा आणि मस्त रहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.